कालच्या तासाला आपण ब्लॉकवाईज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एलिमेंट्स या 7.4 पॉइंट अंतर्गत आपण एस ब्लॉक, पी, डी आणि एफ ब्लॉक साठीच असणारे जे एलिमेंट आहेत त्यांचं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. आज आपल्याला त्याच्या पुढचा पॉइंट म्हणजे 7.5 पिरियडिक ट्रेंड्स इन इलेमेंटल प्रॉपर्टीज हा पॉइंट आज आपल्याला बघायचा आहे. हा पॉइंट आपण 10वी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी बघितलेला आहे. त्याच प्रॉपर्टी पण समकेंद्री पद्धतीनं खोलात जाऊन आपल्याला त्या आता या वर्षी शिकायच्या आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पिरियडिक टेबलमध्ये 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स आहेत. तर व्हेन वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट आफ्टर अ सर्टन इंटरवल ऑफ एलिमेंट्स वी कॅन ऑब्झर्व recurrence or repetition of properties. That means if we move in period, if we started from group first, after 2 elements for first period, we again come in the first group in second period. याचा अर्थ आपण पिरियडिक टेबलमध्ये पहिल्या ग्रुप पासून समजा आपण निघालो तर पहिले 2 एलिमेंट नंतर आपण पुन्हा ग्रुप फर्स्ट मध्ये येतो. ग्रुप फर्स्ट मध्ये सेकंड पिरियड मध्ये येतो. सेकंड पिरियड पासून स्टार्ट केलं 8 एलिमेंट नंतर आपण पुन्हा पहिल्या ग्रुपमध्ये थर्ड पिरियड मध्ये येतो. थर्ड पिरियड मध्ये आपण 8 एलिमेंट पुढे सरकलो की पुन्हा आपण 8 एलिमेंट नंतर पुन्हा आपण पहिल्या ग्रुपमध्ये चौथ्या पिरियड मध्ये येतो. पुन्हा 18 एलिमेंट नंतर पुन्हा पहिल्या ग्रुपमध्ये, त्याच्यानंतर 18 नंतर पुन्हा पहिल्या ग्रुपमध्ये. याचा अर्थ 2, 8, 8, 18, 18, 36, 36 एवढा एलिमेंट नंतर आपण पुन्हा पहिल्या ग्रुपमध्ये येतो. अँड वी कॅन ऑब्झर्व रिकरन्स ऑर विच वी कॉल्ड ॲज अ रिपिटेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. आणि आपल्याला त्याच प्रॉपर्टीज पुन्हा रिपीट होताना दिसतात. याचाच अर्थ दी एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन सेम ग्रुप दे हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. एकाच ग्रुपमध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटचे प्रॉपर्टीज सेम असतात आणि त्यालाच आपण पिरियडिसिटी असं म्हणतो. कारण ठराविक कालावधीनंतर ठराविक एलिमेंट नंतर जेव्हा आपण ठराविक घरं पुढे सरकतो तेव्हा पुन्हा आपण त्याच घरामध्ये येतो. जसं की आपल्या सप्तकामध्ये सारेगम पध नी नंतर पुन्हा सा येतो. या पद्धतीनं या एलिमेंटच्या प्रॉपर्टीचं पुन्हा रिपिटेशन होताना दिसतं. याचा अर्थ इन पिरियडिक टेबल वी कॅन ऑब्झर्व सिमिलॅरिटीज इन प्रॉपर्टीज इन ग्रुप. ग्रुपमध्ये आपल्याला एलिमेंटच्या गुणधर्मांचं साधर्म्य दिसून येतं. अँड इन पिरियडमध्ये म्हणजे आपण पिरियडिक टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जेव्हा जायला लागतो तेव्हा वी कॅन ऑब्झर्व ग्रॅज्युअल व्हॅरिएशन इन प्रॉपर्टीज. या एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये ग्रॅज्युअल व्हॅरिएशन होत गेलेलं दिसतं. आणि हा अभ्यास आपल्याला या ठिकाणी या पिरियडिक ट्रेंड्स इन इलेमेंटल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला करायचा आहे. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कशा पद्धतीनं पिरियडमध्ये जात असताना व्हॅरी होतात किंवा ग्रुपमध्ये वरून खाली टॉप टू बॉटम येत असताना कशा पद्धतीने व्हॅरी होतात याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. तर हा पॉइंट समजून घेण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी 2 कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत. तर त्या कन्सेप्ट आहेत इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज which is represented by Z effective and shielding effect or which is also called as screening effect. तर ह्या 2 कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजेत. पहिली कन्सेप्ट आहे दॅट इज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज विच इज रिप्रेझेंटेड ॲज Z इफेक्टिव्ह. झेडच्या खाली आपण इफेक्टिव्ह EFF असं लिहिलेलं आहे. तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा या पद्धतीनं रिप्रेझेंट केला जातो. आता पहिल्यांदा आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय हे त्या ठिकाणी बघूया. ॲज वी नो दॅट इन ॲटम देअर इज अ न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ द ॲटम. ॲटमच्या सेंटरला या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी सेंटरला न्यूक्लियस असतं. दिस न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. आणि हा न्यूक्लियस जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज असतो कारण आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असतात. पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन असतात आणि न्यूट्रल असे न्यूट्रॉन असतात. आणि या पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉनमुळे न्यूक्लियसला पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स जे की निगेटिव्हली चार्जड आहेत ते
या न्यूक्लियसच्या भोवती असणाऱ्या कॉन्सेंट्रिक सर्क्युलर पाथवरती किंवा ऑर्बिटल्समध्ये हे निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी मूव्ह होत असतात. तर या न्यूक्लियसमध्ये एखाद्या मल्टी इलेक्ट्रॉन ॲटममध्ये वी कॅन ऑब्झर्व दॅट दी प्रोटॉन्स इक्वल टू इट्स ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर इतके प्रोटॉन दे आर प्लेस्ड ॲट nucleus, so nucleus is positively charged, and the same number of electrons they revolve around the nucleus in their orbitals मध्ये हे इलेक्ट्रॉन्स तितकेच इलेक्ट्रॉन, ॲटॉमिक नंबर इतकेच इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवतीच्या कक्षांमध्ये त्या ठिकाणी फिरत असतात. आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहेत आणि निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरते. So there is attraction between these positively charged protons and negatively charged electrons. म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड प्रोटॉन जे की न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहेत ते आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. Attraction is present between nucleus, that is proton, and positively charged proton and negatively charged electrons. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे अपोजिटली चार्ज असल्यामुळे त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं. त्याच वेळी इलेक्ट्रॉन मध्ये त्या ठिकाणी रिपल्शन असतं. देयर इज रिपल्शन बिटवीन निगेटिव्हली चार्जड इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन असतं. या ठिकाणचं दी रिपल्शन ड्यू टू इनर शेल इलेक्ट्रॉन इट इज इम्पॉर्टंट. या ठिकाणी आपण मल्टी इलेक्ट्रॉन ॲटम घेतलेला आहे, त्यामुळं वेगवेगळ्या कक्षांमध्ये हे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी आपण जास्तीचे इलेक्ट्रॉन दाखवूया. तर त्या ठिकाणी या इलेक्ट्रॉन मध्ये प्रतिकर्षण असणार आहे, रिपल्शन असणार आहे. पण याच्यामध्ये आतल्या शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन आणि बाह्यतम कक्षेमध्ये असणारा इलेक्ट्रॉन यांच्यामधलं जे रिपल्शन आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आता या ठिकाणचं असणारं हे न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज आहे, ते इलेक्ट्रॉनना अट्रॅक्ट करते. पण त्याच वेळी आउटरमोस्ट शेलमध्ये असणारा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामधल्या ज्या शेल्स आहेत त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. त्याला आपण इनर शेल इलेक्ट्रॉन किंवा इथं आपण त्याला कोअर इलेक्ट्रॉन्स असं म्हणणार आहोत. या आतल्या इलेक्ट्रॉन्सना इनर शेल इलेक्ट्रॉन और कोअर इलेक्ट्रॉन्स असा शब्द वापरलेला आहे. These inner shell or core shell electrons they push the outer shell electrons away from the nucleus. न्यूक्लियस पासून हे आतल्या शेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहे ज्यांना आपण कोअर शेल इलेक्ट्रॉन किंवा कोअर इलेक्ट्रॉन्स असा शब्द वापरलाय, ते इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सना न्यूक्लियस पासून दूर ढकलतात. सो न्यूक्लियस हॅज लेस अट्रॅक्शन ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे व्हॅलन्स शेलमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्यावरती न्यूक्लियसचं अट्रॅक्शन तेवढं जास्तीचं असत नाही. जे मूळचं न्यूक्लियसचं अट्रॅक्शन असणार आहे त्याच्यापेक्षा कमी अट्रॅक्शन दी इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन व्हॅलन्स शेल ते त्या ठिकाणी कमी अट्रॅक्शन फील करतात ड्यू टू द रिपल्सिव्ह फोर्स ऑफ दी कोअर शेल इलेक्ट्रॉन्स. This means that the outer shell electrons they are less tightly held by the nucleus. याचाच दुसरा अर्थ आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की the electrons which are present in the outermost or valence shell they doesn't experiences the actual nuclear charge which is present on the nucleus. न्यूक्लियस वरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो हे आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन त्याचं अट्रॅक्शन
आहे एवढं फील करू शकत नाही ड्यू टू द रिपल्शन ऑफ कोअर इलेक्ट्रॉन. आतमध्ये असणारे जे शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहेत त्यांच्या रिपल्शनमुळं न्यूक्लियस मध्ये जो चार्ज आहे, न्यूक्लियसवरती जो चार्ज आहे तितक्या मॅग्निट्यूडचं अट्रॅक्शन व्हॅलन्स शेलमधले इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी अनुभव करत नाहीत. याचा अर्थ दे एक्सपिरियन्सेस लिटल बिट लेस अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस ड्यू टू द रिपल्शन बिटवीन द कोअर इलेक्ट्रॉन्स and the valence shell electron. And this nuclear charge which is experienced by these valence shell electrons, it is called as effective nuclear charge and it is given by Z effective. And this effective nuclear charge, it is always less than actual nuclear charge. प्रत्यक्षातला जो न्यूक्लियर चार्ज आहे त्याच्यापेक्षा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज हा नेहमीच कमी असतो. उदाहरणार्थ आपण असं कन्सिडर केलं की या ठिकाणी दाखवलेल्या पद्धतीनं या 2, 8, 2, 10च्या 14 इलेक्ट्रॉन या ठिकाणी आहेत. याचाच अर्थ या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये 14 प्रोटॉन आहेत. त्यामुळं 14 प्रोटॉनचं प्रत्येक इलेक्ट्रॉनवरती असणारं जे काही अट्रॅक्शन आहे, समजा आपण असं कन्सिडर केलं की त्या ठिकाणी एक्स एवढं अट्रॅक्शन या न्यूक्लियसचं ज्याच्यामध्ये 14 पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आहेत त्यांचं या प्रत्येक इलेक्ट्रॉनवरती एक्स इतकं अट्रॅक्शन आहे. पण या इलेक्ट्रॉनमध्ये हे जे आउटरमोस्ट शेलमधले 4 इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांना रिपेल करणारे हे 8+2 10 इलेक्ट्रॉन न्यूक्लियस आणि या व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनच्या मध्ये प्रेझेंट आहेत आणि ते या 4 इलेक्ट्रॉन्सना सतत न्यूक्लियस पासून दूर ढकलत असतात. त्याच्यामुळं यांना या व्हॅलन्स शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवरती न्यूक्लियसचं जेवढं अट्रॅक्शन असायला पाहिजे त्यापेक्षा कमी अट्रॅक्शन हे इलेक्ट्रॉन अनुभवतात आणि हे जे न्यूक्लियर अट्रॅक्शन आहे त्यालाच आपण इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज असं म्हणतो. इट इज डिफाइन्ड ॲज द नेट न्यूक्लियर चार्ज actually experienced by an electron is called the effective nuclear charge and it is denoted by Z effective. This effective nuclear charge is always less than the actual nuclear charge. In another words, we can say that inner shell electron, they shields the outer shell electrons from nucleus. This effect of inner shell electrons on outer shell electron is called as shielding effect or screening effect. म्हणजे बघा या ठिकाणी ढालीसारखं उभे राहिलेले या इलेक्ट्रॉन्समुळे त्या ठिकाणी आउटरमोस्ट शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनवरती न्यूक्लियसचं अट्रॅक्शन कमी होतं. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की एक विद्यार्थी सेंटरला उभा आहे, त्याच्या भोवती जर 5-7 विद्यार्थ्यांनी गोल गराडा घातला तर त्याच्या या गराड्याच्या पलीकडे असणाऱ्या जो काही विद्यार्थी असेल त्याच्यावरती ह्या सेंटरला उभा असणाऱ्या विद्यार्थ्याचं फारसं लक्ष असणार नाही किंवा त्याच्यावरती त्याचं अट्रॅक्शन राहणार नाही. का? कारण या सेंटरला उभ्या असणाऱ्या मुलाला किंवा विद्यार्थ्याला त्याच्या भोवती असणाऱ्या 5-7 विद्यार्थ्यांनी गराडा घातलाय, त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे येणाऱ्या उभ्या असणाऱ्या मुलावरती त्याचं फारसं अट्रॅक्शन असणार नाही. अगदी त्याच पद्धतीनं ॲटम मध्ये सेंटरला न्यूक्लियस आहे आणि आउटरमोस्ट शेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये आतल्या बाजूला असणारे ज्या काही ऑर्बिटल्स आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असल्यामुळं हे आतले इलेक्ट्रॉन ज्याला आपण कोअर इलेक्ट्रॉन म्हटलेलं आहे ते इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेल आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये शिल्ड निर्माण करतात किंवा शिल्ड सारखे उभे राहतात. हा जो इफेक्ट आहे त्याला आपण शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट असं म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी त्याचं मिनिंग आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. द इनर इलेक्ट्रॉन्स और कोअर इलेक्ट्रॉन शिल्ड्स द आउटर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द न्यूक्लियस टू सम एक्सटेंट. काही प्रमाणावरती या पद्धतीने शिल्ड हे मिडल इलेक्ट्रॉन जे आहेत ते न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये शिल्ड सारखे किंवा ढालीसारखे त्या ठिकाणी उभे राहतात आणि त्यामुळं न्यूक्लियसचं
आउटरमोस्ट व्हॅलन्स शेल मधल्या इलेक्ट्रॉनवरती असणारं अट्रॅक्शन जेवढं असायला हवं प्रत्यक्षात तितकं ते असत नाही, तर ते त्या ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्जपेक्षा ते थोडंसं कमी असतं आणि दॅट इज कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. अँड धिस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इट इज कॅल्क्युलेटेड हिअर ॲज the effective nuclear charge Z effective is equal to Z minus sigma. आता या ठिकाणी Z म्हणजे काय आहे तर आपला ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज. Z म्हणजे तुमचा प्रत्यक्षात न्यूक्लियस वरती असणारा चार्ज आहे आणि सिग्मा जे आहे इट इज शिल्डिंग कॉन्स्टंट किंवा त्याला आपण स्क्रीनिंग कॉन्स्टंट असं म्हटलेलं आहे. हा शिल्डिंग कॉन्स्टंट किंवा स्क्रीनिंग कॉन्स्टंट म्हणजे न्यूक्लियस आणि व्हॅलन्स शेल याच्यामध्ये असणाऱ्या ज्या शेल्स आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे असणारा जो इफेक्ट आहे त्याला इंडिकेट करणारा हा शिल्डिंग कॉन्स्टंट विच इज डिनोटेड बाय सिग्मा. सिग्माने तो दर्शवलेला आहे. त्याच्यामुळं the effective nuclear charge, that is the charge which is actually experienced by the valence shell electron, it is given by Z effective or which we called as effective nuclear charge, and it is calculated by the equation Z effective is equal to Z minus sigma. तर अशा पद्धतीनं ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज पेक्षा त्यामुळे अर्थातच हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो निश्चितपणे कमी असतो आणि तो किती कमी असतो तर सिग्मा इतका तो कमी असतो. आता ह्या सिग्माची म्हणजे शिल्डिंग कॉन्स्टंटची किंवा स्क्रीनिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते तर इट्स व्हॅल्यू दॅट इज व्हॅल्यू ऑफ सिग्मा इट डिपेंड्स अपॉन टाइप ऑफ ऑर्बिटल दॅट द इलेक्ट्रॉन ऑक्युपाइज. म्हणजे ह्या शिल्डिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आहे ती इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये आहे त्याच्यावरती ती अवलंबून असते. फॉर एक्झाम्पल ॲज वी नो दॅट यस सबशेल इट इज स्फिरिकली सिमेट्रिकल अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियस भोवती यस सबशेल ही स्फिरिकली सिमेट्रिकल असते त्याच्यामुळे त्याच्यातच तो इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल यस सबशेलमध्ये तर त्याचा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट हा सगळ्यात स्ट्रॉंग असतो. याचाच अर्थ त्याच्या बाबतीमध्ये या सबशेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी शिल्डिंग कॉन्स्टंट हा सगळ्यात जास्त असणार आहे. त्याच्यापेक्षा कमी पी सबशेलमध्ये, कारण आपण पी सबशेलचा शेप सुद्धा चौथ्या प्रकरणामध्ये बघितलाय की तो डंबेल शेप्ड आहे. 3 ऑर्बिटल्स जी आहेत ती डंबेल शेप्ड आहेत पीएक्स पीवाय पीझेड. त्याच्यामुळं त्याच्यात असणारा जर इलेक्ट्रॉन असेल तर त्याचा शिल्डिंग इफेक्ट हा एस ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनच्या शिल्डिंग इफेक्टपेक्षा कमी असतो. त्याच्यापेक्षा कमी डी ऑर्बिटलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा आणि सगळ्यात कमी शिल्डिंग इफेक्ट किंवा दुसऱ्या अर्थानं शिल्डिंग कॉन्स्टंट जो आहे तो एफ ऑर्बिटलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी असतो. सो द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ शिल्डिंग कॉन्स्टंट और शिल्डिंग इफेक्ट म्हणता येईल किंवा शिल्डिंग कॉन्स्टंट म्हणता येईल इट इज मॅक्झिमम फॉर एस सबशेल अँड मिनिमम फॉर एफ सबशेल. तर या पद्धतीनं आपल्याला सिग्माची म्हणजे शिल्डिंग कॉन्स्टंटचा उतरता क्रम किंवा शिल्डिंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू सांगता येईल जी एस सबशेलसाठी सगळ्यात जास्त आहे. कारण एस सबशेलचा शेप जो आहे तो स्फिरिकली सिमेट्रिकल आहे. कारण न्यूक्लियस भोवती तो स्फिरिकली चेंडूसारखा एस सबशेल ही त्या ठिकाणी असते. त्याच्यामुळे त्यात असणारा इलेक्ट्रॉनचा शिल्डिंग इफेक्ट हा सगळ्यात जास्त असणार आहे. तर एफ सबशेल ही डिस्टॉर्टेड पद्धतीची आहे त्याच्यामुळं एफ सबशेल साठीचा असणारा शिल्डिंग इफेक्ट हा सगळ्यात पुअर असणार आहे. नाउ इफ वी मूव्ह इन पिरियड दॅट मीन्स व्हेन वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियडिक टेबलमध्ये जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जायला लागतो तेव्हा वी नो दॅट द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. प्रत्येक वेळी ॲटॉमिक नंबर 1-1 वाढायला लागतो. याचाच अर्थ द न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस बाय 1. 1-1नी न्यूक्लिअर चार्ज वाढायला लागतो. फॉर एक्झाम्पल आपण 2 नंबरचा पिरियड कन्सिडर करूया. 2 नंबरच्या पिरियडमध्ये आपण पिरियडिक टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जायला लागलो तर त्या ठिकाणी बघा पहिल्या ग्रुपचा आणि दुसऱ्या पिरियडचा मेंबर आहे लिथियम. त्यानंतर या ठिकाणी मी ग्रुप लिहिलेले आहे. दुसऱ्या ग्रुपचा आणि दुसऱ्या पिरियडचा मेंबर आहे बेरिलियम. त्यानंतर बोरॉन येतो.
कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, यानंतर फ्लोरीन आणि सगळ्यात शेवटी नोबल गॅसचा मेंबर जो आहे तो निऑन. तर या पद्धतीनं हे 8 इलेमेंट जे आहेत ते दुसऱ्या पिरियडचे मेंबर आहेत. मग आपण लिथियम पासून उजवीकडं म्हणजे पिरियड मध्ये जायला लागलो डावीकडून उजवीकडं, तसं तसं एकनं ॲटॉमिक नंबर वाढायला लागतो. लिथियमसाठीचा ॲटॉमिक नंबर आहे 3, बेरिलियमसाठी 4, बोरॉनसाठी 5, कार्बनसाठी 6, नायट्रोजनसाठी 7, ऑक्सिजनसाठी 8, फ्लोरीनसाठी यानंतरचा फ्लोरीन जो आहे त्याच्यासाठी 9 आणि 10चा न्यूऑन. या पद्धतीनं हे 8 इलेमेंट पिरियडमध्ये एकाच पिरियडमध्ये 2 नंबरच्या पिरियडमध्ये आहेत. म्हणजे इन पिरियड आपण जेव्हा जायला लागतो तेव्हा ॲटॉमिक नंबर या पद्धतीनं एक एकने वाढायला लागतो. याचाच अर्थ न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस बाय +1. एक एकनं न्यूक्लिअर चार्ज त्या ठिकाणी वाढायला लागतो. मग न्यूक्लिअर चार्ज वाढायला लागल्यानंतर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज त्या ठिकाणी त्याच्यावरती काय परिणाम होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण कन्सिडर करूया लिथियमचा ॲटम आहे. तर तो लिथियमचा ॲटम दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर न्यूक्लियसमध्ये आपल्याला 3 पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन त्या ठिकाणी असणार आहे. हे न्यूक्लियस आहे. त्याच्यानंतरची ही पहिली शेल, ही दुसरी मेन शेल. आता लिथियमसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे, तो दुसऱ्या पिरियडचा मेंबर आहे. त्याच्यामुळे 1s2 2s1 म्हणजे त्याच्यासाठी आउटर मोस्ट असणारी शेल आहे 2s. या ठिकाणी ही 1 नंबरची शेल आहे, ही 2 नंबरची शेल आहे. न्यूक्लियस या ठिकाणी आहे. तर या न्यूक्लियसमध्ये लिथियमसाठी +3 चार्ज या न्यूक्लियसवर असणार आहे आणि निगेटिव्हली चार्जड 3 इलेक्ट्रॉन त्याच्या भोवतीच्या कक्षांमध्ये असणार आहे. 2 इलेक्ट्रॉन हे 1s मध्ये आहेत आणि तिसरा इलेक्ट्रॉन हा तुमच्या 2s मध्ये या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी न्यूक्लिअर चार्ज वाढला त्यावेळी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वरती काय परिणाम होतोय आपल्याला बघायचं आहे. तर या न्यूक्लियसचं या आउटरमोस्ट शेल वरती असणारं अट्रॅक्शन म्हणजे ज्याला आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जे म्हटलेला आहे तो कमी करण्यासाठी या ठिकाणी त्याच्या आतल्या बाजूला असणाऱ्या शेल मधले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते कारणीभूत आहेत. या 2 इलेक्ट्रॉननी हा आउटरमोस्ट शेल मधला असणारा इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस यांच्यामध्ये शिल्डिंग इफेक्ट निर्माण केलेला आहे. आता आपण लिथियम कडून बेरिलियम कडे गेलो. ॲटॉमिक नंबर 1 नी वाढला म्हणजेच न्यूक्लियस मध्ये अजून एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला. त्याच्यामुळे न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज झाला +4. त्याच वेळी एक इलेक्ट्रॉन जो आहे तो तुमचा 2 नंबरच्या कक्षेमध्ये आलेला आहे. आता या दुसऱ्या कक्षेमध्ये हा इलेक्ट्रॉन आहे. दुसऱ्या कक्षेतल्या s सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यामुळं या आउटरमोस्ट शेल मधले 2 इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन मध्ये आहेत. आता अजून एक ॲटॉमिक नंबर वाढला बोरॉनसाठी म्हणजे 5 प्रोटॉन त्याच्या न्यूक्लियस मध्ये आहेत. त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज झाला +5. आता या ठिकाणचे हे 1s मधले 2 इलेक्ट्रॉन आणि 2s मध्ये 2 आणि 2 आणि 2 4 झाले. 5वा इलेक्ट्रॉन हा 2p मध्ये आलेला आहे. 2s2 2p1 हे बोरॉनसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. याचा अर्थ 5वा इलेक्ट्रॉन जो आहे तो 2 नंबरच्याच मेन शेलच्या p सबशेल मध्ये आहे. त्यामुळं हे 2 इलेक्ट्रॉन 1s चे झाले आणि हे 3 इलेक्ट्रॉन आहेत ते 2 नंबरच्या शेलचे, त्यातले 2 s मध्ये आहेत आणि 1 p मध्ये आहे. अशा पद्धतीनं 3 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेल मध्ये आणि 2 इलेक्ट्रॉन पहिल्या शेल मध्ये म्हणजे न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी उभे आहेत. आता बोरॉन कडून अजून कार्बन कडे गेलात तुम्ही तर ॲटॉमिक नंबर 1 न वाढला म्हणजे न्यूक्लिअर चार्ज अजून 1 ने वाढला म्हणजे न्यूक्लियस वरती असणारा चार्ज झाला +6. अशा पद्धतीनं आपण पिरियड मध्ये जेव्हा डावीकडून उजवीकडे जायला लागतो तेव्हा ॲटॉमिक नंबर 1 न वाढायला लागतो. म्हणजेच तुमचा न्यूक्लिअर चार्ज जो आहे ॲटमचा तो 1 ने वाढायला लागतो. कारण
ॲटॉमिक नंबर वाढायला लागतो तसा तसा एक एक न न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन जमा व्हायला लागतो आणि येणारा इलेक्ट्रॉन हा एकाच सेम आउटरमोस्ट शेलमध्ये येतोय आणि त्याच्यामुळं आउटरमोस्ट शेलमध्ये असणारा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही सेमच आहे. म्हणजे शिल्ड करणारे किंवा शिल्डिंग इफेक्ट देणारे इनर किंवा कोअर इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच आहे. आता हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आता मी उभारली आहे, मी म्हणजे न्यूक्लियस आपण कन्सिडर करूया. पहिल्या बेंचची जी रांग आहे ती आपली पहिली ऑर्बिटल आहे असं कन्सिडर करूया. दुसरी बेंचची रांग म्हणजे आपला दुसरं ऑर्बिटल आहे, दुसरी मेनशेल आहे असं कन्सिडर करूया. आता हे दोन इलेक्ट्रॉन म्हणजे दोन विद्यार्थी माझ्या समोरच्या पहिल्या बेंचच्या रांगेमध्ये म्हणजे पहिल्या मेनशेलला बसलेले आहेत असं कन्सिडर करूया. त्यामुळं त्याच्यानंतर येणारी 2 नंबरची जी बेंचची रांग आहे त्याच्यावरती एक विद्यार्थी लिथियमच्या बाबतीमध्ये जर आपण धरलं तर ॲटॉमिक नंबर 3 जेव्हा होता तेव्हा तिथं एकच इलेक्ट्रॉन आहे आणि त्यामुळं मी आणि 3 नंबरचा विद्यार्थी याच्यामध्ये 2च विद्यार्थी आहेत पहिल्या बेंचवरचे. आता ॲटॉमिक नंबर 1 वाढला म्हणजे बेरिलियमसाठी ॲटॉमिक नंबर 4 झाला म्हणजे माझी पॉवर +4 आहे न्यूक्लियसची. त्यावेळेस येणारा चौथा इलेक्ट्रॉन हा कुठे येणार आहे तर 2 नंबरच्या शेलमध्ये म्हणजे 2 नंबरची जी बेंचची रांग आहे त्याच्यावरती हा चौथा विद्यार्थी तिथे येऊन बसणार आहे. म्हणजे चौथा विद्यार्थी आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये 2च विद्यार्थी आहेत. आता अजून 1 न ॲटॉमिक नंबर वाढला म्हणजे न्यूक्लियसची पॉवर झाली +5. त्यामुळं 5वा विद्यार्थी कुठे येतोय तर त्याच शेल म्हणजे 2 नंबरची जी रांग आहे त्याच बेंचच्या रांगेवरती हा 5वा विद्यार्थी येऊन बसतोय. म्हणजे 2 नंबरच्या रांगेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आणि सेंटरचा न्यूक्लियस याच्यामध्ये शिल्ड करणारे 2च विद्यार्थी आहेत. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट देणारे इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांची संख्या सेम आहे आणि व्हॅलन्स शेलमध्ये येणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते सेम शेलमध्ये येतात. त्याच्यामुळं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यामध्ये असणारा शिल्डिंग इफेक्ट देणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे. याचाच अर्थ शिल्डिंग कॉन्स्टंटचा व्हॅल्यू जी आहे ती फिक्स या उदाहरणासाठी आहे कारण इलेक्ट्रॉनची संख्या या ठिकाणी 2च आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजेच न्यूक्लिअर चार्ज जरी एक न वाढत असला तरी शिल्ड करणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या बदललेली नाही कारण ते इनर शेल मधले इलेक्ट्रॉन्स आहेत. बदल कुठं झालाय तर आउटरमोस्ट व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या एक न वाढायला लागलेली आहे. हेच आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन या ठिकाणी जर घेतलं तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इज कॅल्क्युलेटेड बाय झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस सिग्मा. या ठिकाणी झेडची किंमत एक न वाढायला लागली आहे. ॲटॉमिक नंबर वाढतोय म्हणजे ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज वाढायला लागले, झेड इन्क्रीजेस. आणि त्यावेळेस शिल्डिंग कॉन्स्टंट जो आहे किंवा स्क्रीनिंग कॉन्स्टंट जो आहे तो फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे. कारण एक जरी इलेक्ट्रॉन वाढत गेला तर तो कुठे वाढतोय व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन येणार आहेत त्याच्या आतल्या शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येमध्ये काही बदल झालेला नाही. व्हेन वी मूव्ह इन पिरियडमध्ये आपण जेव्हा जात असतो तेव्हा आउटरमोस्ट शेलमध्ये हा एक इलेक्ट्रॉन त्याच सेम आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन येणार आहे. त्याच्यामुळं ह्या शिल्डिंग कॉन्स्टंटची किंमत जी आहे ती कॉन्स्टंट आहे आणि त्याच्यामुळं झेड इफेक्टिव्ह जो आहे इट इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज. हा ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज ही व्हॅल्यू वाढत असल्यामुळं आणि शिल्डिंग कॉन्स्टंट हा स्थिर असल्यामुळं एकूणात झेड इफेक्टिव्ह इन्क्रीजेस इन पिरियडमध्ये या ठिकाणी आपण लिहिलेला आहे हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो वाढत राहतो. आता ग्रुपमध्ये काय होतंय हे लक्षात घेऊया आपण. ग्रुपमध्ये म्हणजे व्हेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन ग्रुप. म्हणजे या ठिकाणी आपण पहिला ग्रुप कन्सिडर करूया. पहिल्या ग्रुपमध्ये आपण वरून खाली यायला लागलो. पहिल्या ग्रुपचे मेंबर कोण आहेत बघा, लिथियम, सोडियम, हायड्रोजन आहे याच्यावरती. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिसियम आणि फ्रान्सियम.
हे 7 इलेमेंट पहिल्या ग्रुपचे आहेत. आता लिथियम साठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s1. सोडियम हा तिसऱ्या पिरियडचा मेंबर आहे, त्यामुळे त्याचं आउटर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, न्यूऑनची कोअर 3s1. पोटॅशियम साठीचं आर्गॉनची कोअर 4s1. म्हणजे येणारा शेवटचा इलेक्ट्रॉन हा पूर्णपणे नवीन कक्षेमध्ये येतोय. उदाहरणार्थ लिथियम, जर आपण या ठिकाणी लिथियमचं हे ॲटम आहे कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी लिथियमसाठी +3 चार्ज न्यूक्लियसवर आहे आणि त्याचे 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत आणि तिसरा इलेक्ट्रॉन हा लिथियमचा 2 नंबरच्या कक्षेत आहे. या ठिकाणी या पद्धतीने दाखवल्यासारखं. आता सोडियमच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर काय होईल, तर या ठिकाणी सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, म्हणजे +11 चार्जेस न्यूक्लियसवरती आहेत. आणि 11 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तर 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेमध्ये आले ज्याची व्हॅल्यू n=1 आहे, म्हणजे के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. एल शेलमध्ये त्यानंतरचे 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे 2s2 2p6, म्हणजे 6 + 2 असे 8 इलेक्ट्रॉन हे तुमचे दुसऱ्या कक्षेमध्ये आहेत. आणि 11वा आणि शेवटचा इलेक्ट्रॉन कुठे आहे, तर तिसऱ्या कक्षेमध्ये आलेला आहे. म्हणजे सोडियम साठी शेवटचा इलेक्ट्रॉन तिसऱ्या शेलमध्ये, मेन शेलमध्ये आलाय. आता आपण पोटॅशियम कन्सिडर केला तर शेवटचा इलेक्ट्रॉन 4s मध्ये त्याच्या पुढच्या कक्षेमध्ये आला, 4 नंबरच्या शेलमध्ये आला. अशा पद्धतीनं आपण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम यायला लागलो तर येणारा नवीन इलेक्ट्रॉन हा पूर्णपणे नवीन मेन शेलमध्ये यायला लागतो. याचा अर्थ न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट शेल याच्या दरम्यान असणाऱ्या म्हणजे कोअर इलेक्ट्रॉनची किंवा इनर इलेक्ट्रॉनची संख्या वाढायला लागते. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट किंवा आपण ज्याला आपण स्क्रीनिंग इफेक्ट म्हणतो तो ग्रुपमध्ये वाढायला लागतो. त्याच्यामुळं हा आपला असणारा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो त्या ठिकाणी कमी व्हायला लागतो. कारण का, तर झेड वाढतोय, ॲटॉमिक नंबर वाढतोय, पण त्याचबरोबर हा तुमचा शिल्डिंग कॉन्स्टंट सुद्धा वाढतोय. कारण शिल्ड करणारे, स्क्रीनिंग इफेक्ट देणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा त्या ठिकाणी वाढायला लागली. न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट शेल यांच्या दरम्यान असणाऱ्या शेल्स त्या ठिकाणी वाढलेत. त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्समुळं ह्या शिल्डिंग कॉन्स्टंटची किंमत सुद्धा वाढायला लागते. त्यामुळं एकूणातच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज झेड जो आहे तो डिक्रीज व्हायला लागतो. झेडची किंमत वाढली आहे. ॲटॉमिक नंबर बघा 3 कडून तुम्ही 11 कडे आला, 11 वरून 19, 37, 55, 87. म्हणजे न्यूक्लियस लिथियमचं जर ॲटम असेल तर न्यूक्लिअर चार्ज आहे ऍक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज +3. सोडियमचा घेतला तर त्याची व्हॅल्यू आहे +11. पोटॅशियमचं घेतलं तर झेडची व्हॅल्यू आहे +19. पण हे होत असताना सिग्मा म्हणजे स्क्रीनिंग कॉन्स्टंट जो आहे तो सुद्धा वाढायला लागतो. कारण व्हॅलन्स शेल आणि न्यूक्लियस यांच्यामधल्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा वाढायला लागते. त्यामुळं सिग्माची व्हॅल्यू वाढायला लागते. त्याच्यामुळं अर्थातच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे झेड इफेक्टिव्हची व्हॅल्यू कमी व्हायला लागते. म्हणून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस डाऊन इन द ग्रुप. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या या पॉइंटमध्ये पिरियडिक ट्रेंड्स बघण्या अगोदर ह्या 2 कन्सेप्ट समजून घेतल्या. त्याच्यामध्ये पहिली आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट किंवा आपण त्याला शिल्डिंग इफेक्ट म्हणतो. शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय आणि हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो कसा मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करायचा, तर झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस सिग्मा. हेअर झेड इफेक्टिव्ह इज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज and Z is actual nuclear charge and sigma is the shielding constant. तर या ठिकाणी आज आपण हा पॉइंट बघितलेला आहे. उद्याच्या तासाला आपण पिरियडिक ट्रेंड्स इन इलेमेंटल प्रॉपर्टीज म्हणजे ऍक्च्युअल
प्रॉपर्टीजमध्ये असणारा पिरियडिक ट्रेंड जो आहे तो आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत.